नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. यंदाच्या खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं ठाकल्याचं चित्र सध्या दिसतंय. एकीकडे मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय, तर दुसरीकडे पश्चिम आशियातील वाढता तणाव जागतिक खत पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. या दोन घडामोडींमुळे शेती उत्पादन, खत उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच ICARच्या ताज्या अहवालानुसार या परिस्थितीचा परिणाम केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित न राहता महागाई, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा मान्सून हंगाम शेती क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्ह आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मग ICARनं अहवालात नेमकं काय सांगितलेलं आहे, दोन्ही गोष्टींचा शेतकऱ्यांना कसा फटका बसू शकतो, याबद्दल ICAR नेमकं काय निरीक्षण नोंदवतंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मान्सून हंगामातील कमी पावसाचा अंदाज आणि पश्चिम आशियातील तणावाचा भारतातल्या शेती क्षेत्राला फटका बसू शकतो, असा इशारा भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICARनं त्यांच्या अहवालात दिलाय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज दिलाय. तसंच पश्चिम आशियातील तणाव लवकर निवळण्याची चिन्ह सध्या दिसत नाही आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेती क्षेत्राला या दोन्ही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता सुद्धा याच अहवालात ICARनं व्यक्त केली आहे. आता तुमच्यातील अनेकांच्या मनात एक प्रश्न आला असेल की ICAR संस्था काय काम करते, तर सांगतो. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच ICAR ही केंद्र सरकारची कृषी क्षेत्रातली प्रमुख संशोधन संस्था असून देशातील शेती, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि कृषी शिक्षणाच्या विकासासाठी काम करते. ही संस्था नवीन बियाणं, त्यासोबत सुधारित शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढीचे उपाय तसंच हवामान बदल आणि कीड रोगांवर उपाय शोधण्याचं संशोधन सुद्धा याच संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तसंच देशभरातील कृषी विद्यापीठं आणि संशोधन संस्थांचे केंद्रांचे समन्वय साधण्याची जबाबदारी ही ICARकडेच आहे. ICAR वेळोवेळी अहवाल प्रसिद्ध करत असते, कारण त्यामुळे शेती क्षेत्राची सध्याची स्थिती नेमकी काय आहे, उत्पादनाचे अंदाज नेमके काय आहेत, हवामानाचा परिणाम आणि संभाव्य धोके याची माहिती सरकार आणि शेतकऱ्यांना या संस्थेच्या अहवालातून मिळत असते. या अहवालांच्या आधारे सरकारला योग्य धोरणं आखता येतात, तर शेतकऱ्यांनाही पुढील हंगामाचं नियोजन करण्यास मदत होते. त्यामुळे ICARचे अहवाल हे शेतकऱ्यांसाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे मानले जातात. आता पुढे वळूयात. मागील वर्षीच्या दमदार मान्सूनमुळे खरीपसह रब्बी पिकांना मजबूत आधार मिळाला, परंतु आगामी मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता असून दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने नुकताच वर्तवलेला आहे. 2024 आणि 2025च्या तुलनेत यंदा मात्र पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून खरीप पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सुद्धा त्यामुळेच ICARच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ आपल्याकडे समजला जातो. मान्सून कालावधीत दमदार पाऊस झाला तर खरीप पिकांना आधार मिळतो, त्यातून कृषी उत्पादन वाढून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना गती मिळते, तसंच अन्न सुरक्षा मजबूत राहते. परंतु अपुऱ्या पावसामुळे उत्पन्नात घट येऊन ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार ठप्प होतात, महागाई डोकं वर काढते. खरीप आणि रब्बी हंगामावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो, असंही ICARनं त्यांच्या अहवालात सांगितलेलं आहे. आगामी मान्सून हंगामातील पावसाचा दीर्घकालीन अंदाज हा मागील 25 वर्षातील सर्वात कमी आहे. साधारणपणे 93% ते 106% पाऊस राहील असा अंदाज सुरुवातीला दिला जात होता, पण यंदा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. पश्चिम आशियातील देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आगामी खरीप हंगामात खत टंचाईची चिंता सुद्धा व्यक्त केली जाते. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होणारी खतांची आणि कच्च्या मालाची पुरवठा साखळी पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे खरीप हंगामात खत टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा सुद्धा ICARच्या या अहवालात देण्यात आलेला आहे. या अहवालानुसार 2027 आर्थिक वर्षासाठी कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धन वाढीचा अंदाज 3.0% एवढा ठेवण्यात आला आहे. मात्र या वाढीला अडथळे आणि धोके निर्माण होणार असल्याचं याच अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. तसंच अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे ग्राहक किंमत निर्देशांक महागाई 4.5% वर जाऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 2025चा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगला राहिला होता, त्यामुळे आर्थिक वर्ष
27च्या पहिल्या तिमाहीत मागणी टिकून राहू शकते. त्यानंतर मात्र परिस्थिती प्रामुख्यानं मान्सूनवर अवलंबून राहील असा इशाराही ICARनं त्यांच्या अहवालात दिलेला आहे. दरम्यान 2 एप्रिल 2026 पर्यंत देशातील जलाशयामध्ये एकूण पाण्याचा साठा क्षमतेच्या 47% इतका आहे. गेल्या वर्षी हा साठा याच कालावधीत 40% होता, तर मागील 10 वर्षांचा सरासरी साठा 37% इतका आहे. ही जलसाठ्याची स्थिती आगामी कमी पावसाच्या परिस्थितीत काही प्रमाणात आधार देऊ शकते, असंही या ICARच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. एकूणच काय तर यंदाचा खरीप हंगाम शेती क्षेत्रासाठी कसोटीचा ठरण्याची चित्र आता दिसू लागलेली आहेत. एकूणच काय तर यंदाचा खरीप हंगाम शेती क्षेत्रासाठी कसोटीचा ठरण्याची चिन्ह सध्या दिसू लागली आहेत. कमी पावसाचा अंदाज आणि जागतिक तणावामुळे खत पुरवठ्यावर होणारा परिणाम या दोन्ही आव्हानांचा थेट फटका उत्पादन, महागाई आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसू शकतो. अर्थात जलसाठ्याची समाधानकारक स्थिती काही प्रमाणात दिलासा देत असली तरी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून योग्य नियोजन करणं गरजेचं ठरणार आहे. आगामी काळात मान्सूनची कामगिरीच शेती क्षेत्राचं भवितव्य ठरवणार असल्याचं या अहवालातनं स्पष्टपणे संकेत मिळू लागलेले आहेत. मी या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथे थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.